नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंद होतोय की आजचा 32वा भाग आपल्या कामगार जगतमध्ये मधून सादर करताना आजपर्यंत आपण विविध 32 विषयावरती मग त्यामध्ये कामगार प्रतिनिधींच्या पुढे ज्या वेगवेगळ्या परिस्थिती उभी राहत असते त्याला अनुसरून आपण काही विषय घेतले, काही कायद्यांची जुजबी माहिती ओळख करून घेतली. अगदी अलीकडच्या काळामध्ये जो कोरोनाने हाहाकार माजवलाय त्या संदर्भात आपण काही बोललो आणि आज पुन्हा एकदा एक नवीन विषय, नवीन कायदा ज्याची ओळख करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. आज आपण पाहणार आहोत की एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड्स अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ऍक्ट 1952, प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 1952चा जो कायदा आहे तो कायदा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आपण नेहमी पाहतो की कायदा म्हटलं की आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहत असतो तर उद्देश. आणि ह्या कायद्याचा उद्देश जर पाहिला मित्र आपण तर वृद्धापकाळासाठी आपण अनेक वर्षानुवर्ष तो कामगार काम करत असतो आणि मग वृद्धापकाळी त्याला एक आर्थिक आधार काही उरत नाही, असलेला पगार त्याच वेळेला संपून जात असतो. तर ह्याच अनुषंगाने सरकारनं आपल्यासाठी, कामगारांसाठी वृद्धापकाळासाठी किंवा निवृत्तीनंतर किंवा अचानक आपल्याला जर ऐच्छिक निवृत्ती घेण्याची वेळ आली किंवा नोकरी सोडण्याची वेळ आली किंवा आपण एखादं काम करू शकलो नाही म्हणून नोकरी आपण सोडत असलो किंवा कामगार काम करीत असताना मृत्युमुखी पडला तर त्याच्या कुटुंबियांना एक आर्थिक आधार मिळावा म्हणून हा कायदा सुरू करण्यात आलेला आहे 1952ला. याच्या आधी सुद्धा हा कायदा काही प्रमाणात होता परंतु तो कामगारांना लागू नव्हता. परंतु 1952 पासून हा कायदा आपल्याला लागू करण्यात आलेला आहे. तर हा कायद्याचा प्रमुख उद्देश आर्थिक आधार, कामगारांना एक आर्थिक आधार वृद्धापकाळी, निवृत्तीनंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना देता यावा हा त्याचा प्रमुख उद्देश ह्या कायद्याचा सांगितला गेलेला आहे. आणि हा कायदा कोणास लागू होतो मग पुढचा मुद्दा आपण पाहिला, उद्देश पाहिल्यानंतर आपण पाहतो की हा कायदा कोणास लागू होतो. तर ज्या ठिकाणी मित्र 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करीत असतील तर त्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करीत असेल तर त्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. किंवा 20 आणि 49 पेक्षा कमी जर कामगार असतील तर मात्र अशा ठिकाणी ह्या कायद्यामधून, कायदा नवीन, कारखाना नवीन असेल तर त्या ठिकाणी त्यांना सूट मिळू शकते. तसंच 50 पेक्षा सुद्धा जास्त असेल तर सूट काही ठराविक तरतुदींच्या आधारे त्यांना सुद्धा सूट मिळू शकते. सहकारी संस्था असतील आणि 50 पेक्षा कमी कामगार असतील तर त्यांना मात्र हा कायदा लागू होत नाही. हा एक मुद्दा लक्षात घ्या मित्र. तर हा कायदा कोणास लागू होतो तो मुद्दा आपण पाहिला. आता पुढचा जर मुद्दा पाहायचा आहे तर कोणत्या कामगारांना हा कायदा लागू होतो, कोणत्या कामगारांना हा कायदा लागू होतो तर 15,000 रुपये पगार, 15,000 रुपये पगार आपण गृहीत धरून ज्या ठिकाणी 15,000 पगार ज्या कामगारांना लागू होतो तर त्यांना हा कामगार मूळ पगार त्यांना हा कायदा लागू होतो. आणि कामगार जर का 90 दिवसांपैकी 60 दिवस जर त्याने काम केलं तर त्याला हा कायदा लगेच लागू होतो. हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. तसंच हंगामी कामगारांच्या बाबतीमध्ये जर का हंगामापुरतं आपण पाहिलं की काही कारखान्यांमध्ये साखर कारखाने असतात की ते विशिष्ट अशा हंगामापुरतं ते काम चालू असतं. मग अशा वेळेला 2/3 दिवस जरी झालेल्या दिवसांपैकी त्यांनी काम केलं तर त्या ठिकाणी सुद्धा हा कायदा लागू होतो. हा बाब नीट लक्षात ठेवा. याच्यामध्ये जो वर्गणीचा दर सांगितलेला आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 12% आपल्या एम्प्लॉईचे जात असतात, 12% व्यवस्थापन, मालक, उद्योग हे 12% त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून भरत असतात. आता हे जे कॉन्ट्रीब्युशन भरत असताना आपल्याला प्रॉव्हिडंट फंड म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते तो म्हणजे प्रॉव्हिडंट फंड. परंतु ह्या प्रॉव्हिडंट फंड्समध्ये 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एक तर आपला नेहमीचा आपण जे बोलतो प्रॉव्हिडंट फंड तो एक भाग येतो. नंबर 2चा जो भाग येतो तो पेन्शनचा भाग येतो. एम्प्लॉई EPS आपण म्हणतो ना, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड पेन्शन स्कीम, पेन्शनचा एक भाग येतो. नंबर 3चा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम, इडली आपण त्याला गमतीनं म्हणतो, तिसरा हा एक भाग येतो. तर ज्यावेळी आपली 12% वर्गणी जात असते आणि मालकाची 12% वर्गणी त्या ठिकाणी येत असते त्यावेळेला आपली 12% आपले आहे तसेच राहत असतात आणि प्रॉव्हिडंट फंडमध्ये मालकाचे 3.67
टक्के वर्गणी ही आपल्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा होत असते. लक्षात घ्या, आपले 12% आणि मालकाचे 3.67% असे 15.67% ही रक्कम आपल्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा होत असते. याच्यामध्ये जो दुसरा भाग असतो, जे मालकाची जी वर्गणी असते 12%, त्यापैकी 0.5% 0.50% म्हणजे 0.5% हा EPF ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून जमा होत असतो. म्हणजे EPFला एक चार्जेस म्हणून मालकाच्या वर्गणीतून 0.5% जमा होत असतो. हा एक भाग नीट लक्षात घ्या. त्यामुळे EPF मधला जो पगार असतो किंवा इतर ऍडमिनिस्ट्रेशन असतं तो कामगारांच्या पगारातूनच अप्रत्यक्ष जातं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मी वारंवार सांगत होतो की मी तुमच्या पुढे मी एक प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. आता सुद्धा आपण ही कामगार कायद्यातला एक जो महत्वाचा कायदा आहे प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 1952, हा जो कायदा आहे हा कायदा एक महत्वाच्या कायद्यांपैकी एक कायदा आहे की सामाजिक सुरक्षितता याच्यामधून आपल्याला दिली जाण्याचा प्रयत्न होतोय. किती त्याच्यामधून मिळते, काय मिळते, कसं मिळतं हा भाग आपण बाजूला ठेवूया, त्याचा एक नंतर पाहूयात आपण. तर ह्याच्यामधून तिसरा जो मुद्दा येतो म्हणजे मालकाच्या वर्गणीमधून तिसरा जो मुद्दा येतो तो EDLI, एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम, म्हणजे इडली जे आपण ज्याला म्हणतो ती जी स्कीम आहे त्याच्यामध्ये 0.50 म्हणजे 0.50% 0.5% हा इडलीमध्ये जात असतो कामगार मृत्युमुखी पडल्यानंतर. तर हा आपण एक स्वतंत्र पाहणार आहोत की EDLI स्कीम काय आहे हे आपण स्वतंत्ररित्या पाहणार आहोत. पेन्शन स्कीम काय आहे याचा एक स्वतंत्र भाग आपण करणार आहोत. परंतु आपले जाणारे 12% आणि मालकाचे जाणारे 12% कशा पद्धतीनं जात आहेत, म्हणजे मालकाचे जर का पेन्शन स्कीमला 8.33% जात आहेत म्हणजे 1250 रुपये जातात 15,000चा पगार गृहीत धरून. हा एक भाग नीट लक्षात ठेवा. म्हणजे मालकाचे 3.67 आपल्याकडे जात आहेत, 0.50 म्हणजे 0.5% EPF ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून जात आहेत, 8.33% आपली जी पेन्शन असते त्या पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून जात आहे आणि EDLI साठी 0.50 म्हणजे पुन्हा 0.5% हा त्या EDLI मध्ये जात असतो. हा याचं जे स्प्लिट केलं जातं ते ह्या पद्धतीने केलं जातं. तर हा भाग महत्वाचा भाग हा लक्षात घ्या मित्र, हा महत्वाचा भाग लक्षात घ्या. तर वर्गणी आपली ह्या अशा पद्धतीने स्प्लिट होत असते आणि मग हे जे पैसे जमा होत असतात याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण उचल घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये जमीन खरेदी असेल, घर बांधणं असेल, लग्न असेल, भाऊ बहीण लग्न असेल किंवा उच्च शिक्षण असेल, मुलांचं उच्च शिक्षण असेल, ह्या अनेक गोष्टींसाठी आपण पैसे ह्याच्यामधून घेऊ शकत असतो. हा एक भाग लक्षात घ्या. तर हा जो भाग आहे म्हणजे उचल घेण्याचा भाग आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला काही कंपन्या किंवा कारखाने बंद झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा पैसे उचलण्याची विशिष्ट काय तरतूद ही सुद्धा याच्यामध्ये सांगितली गेलेली. हा मुद्दा नीट लक्षात घ्यावा आपला. तर हा जो भाग आहे उद्देश, हा कायदा कोणास लागू होतो, कोणत्या कामगारांना लागू होतो, वर्गणीचा दर काय, वर्गणी कशा प्रकारे स्प्लिट होती, ह्याच्यानंतर निधीतून आपण कशा पद्धतीनं उचल घेऊ शकतो, ह्याच्यानंतर ह्याच्यावरती जे कंट्रोलिंग असतं म्हणजे कंट्रोलिंग आपण ज्याला म्हणतो ना की एक व्यवस्थापन मंडळ आपण ज्याला म्हणतो, हे जे व्यवस्थापन मंडळ असते त्रिपक्षीय सरकार असतं. त्रिपक्षीय सरकार असतं म्हणजे काय असतं की याच्यामध्ये मध्यवर्ती सरकारचे 5 प्रतिनिधी असतात, राज्य सरकारचे 15 प्रतिनिधी असतात, मालकांचे यामध्ये 10 प्रतिनिधी असतात आणि कामगारांचे 10 प्रतिनिधी असतात. तर अशा प्रकारे हे त्रिपक्षीय मंडळ, एक व्यवस्थापकीय मंडळ त्या ठिकाणी याचा कारभार, याचं व्यवस्थापन व्यवस्थित होतंय की नाही असं हे पाहण्याचं काम करत असतं. आणि याचा जो अध्यक्ष असतो तो मध्यवर्ती सरकारच्या कामगार मंत्रालयाचा जो सचिव असतो तो ह्याचा अध्यक्ष असतो. आणि याचा ऑफिसचा प्रमुख जो असतो म्हणजे कुठे गेल्यानंतर तुम्ही जर आपल्या प्रॉव्हिडंट फंडच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड कमिशनर जो असतो तो त्या ऑफिसचा प्रमुख असतो. महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या. कारण आपल्याला जर एखादी समस्या आली तर कोणाकडे जायचं, अर्ज कोणाला करायचं, त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापकीय मंडळ काय असतं, ऑफिसचा प्रमुख कोण असतो, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग शिक्षा सांगितलेले आहेत, कलम 14 मध्ये काही शिक्षा सांगितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये 3 महिने कैद सांगितलेली आहे किंवा ती 1 वर्षापर्यंत वाढू शकते किंवा 4,000 रुपयाचा दंड पण सांगितलेला आहे. काही वेळेला दिवसात 100 रुपये दंड सांगितलेला आहे. रक्कम जर जमाच केली नाही तर अशा वेळेला तुम्ही IPC 406, IPC 409
च्या अन्वये गुन्हा दाखल त्या ठिकाणी होऊ शकतो. काही प्रमाणात त्यावेळेला वॉरंट शिवाय त्यांना अटक सुद्धा केली जाऊ शकते. हा भाग नीट लक्षात घ्या. वॉरंट शिवाय अटक केली जाऊ शकते, हा भाग नीट लक्षात घ्या. त्यामुळे अतिशय गंभीर अशा प्रकारचा गुन्हा प्रॉव्हिडंट फंड न भरणं किंवा त्याच्या नियमांचा भंग करणं हा यामध्ये सांगितलेला आहे. आपल्या प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये आणखीन जर काही महत्वाच्या तरतुदी सांगायचं तर कुठल्याही कोर्टाच्या आदेशाद्वारे सुद्धा प्रॉव्हिडंट फंडवरती जप्ती आणता येत नाहीये मित्र. प्रॉव्हिडंट फंडच्या रकमेवरती जप्ती आणता येत नाही, हा मुद्दा प्रामुख्याने आपण लक्षात घ्या. त्यामुळं ह्या काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ह्याच्यामधून एक जुजबी ओळख करून घेण्याचा आपण आज प्रयत्न केलाय. आपण काय काय पाहिलंय? आपण प्रॉव्हिडंट फंड्सच्या बाबतीमधला उद्देश पाहिले. वृद्धापकाळासाठी, निवृत्त झाल्यानंतर, VRS किंवा ऐच्छिक निवृत्ती घेतल्यानंतर, काम करता येत नसेल निवृत्त झाला किंवा मृत्युमुखी पडला तर कुटुंबियांना मदत म्हणून एक आर्थिक मदत मिळावी ह्या दृष्टिकोनातून एक हा कायद्याचा उद्देश सांगितला गेलेला आहे. नंबर 2, हा कायदा कोणास लागू होतो? 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील, 20 आणि 49 पर्यंत कामगार असतील तर त्यांना कायद्यातून काही प्रमाणात सूट सांगितलेली आहे. किंवा 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना सुद्धा नवीन कारखाना असेल तर त्या ठिकाणी सूट सांगितली गेलेली आहे. किंवा 50 पेक्षा कमी कामगार सहकारी संस्थांमध्ये असेल तर अशा ठिकाणी हा कायदा लागू होत नाही, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कोणत्या कामगारांना हा कायदा लागू होतो? 15,000 रुपयांचा पगार आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. 90 दिवसांपैकी 60 दिवस काम केलेलं असलं पाहिजे, त्यांना हा कायदा लागू होतो. हंगामी कामगार असतील तर त्या ठिकाणी 2/3 काम केलेलं असेल तर त्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. वर्गणी 12% एम्प्लॉईजची कॉन्ट्रीब्युशन जाते आणि मालकाची 12% कॉन्ट्रीब्युशन येते. कामगाराची वर्गणी तशी जमा होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 3.67% हे व्यवस्थापनाचे जमा होत असतात. असे 15.67 कामगाराचे त्याच ठिकाणी राहत असतात. मालकाची इतर वर्गणी जी असते 12% त्यामधले 0.5% हा EPF ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेसला जात असतात. 8.33% रक्कम मालकाच्या वर्गणीतून 8.33% रक्कम ही पेन्शनला जात असते. ती 1250च्या आसपास येते, ती पेन्शनला जात असते. आणि EDLI एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम जी आहे त्याच्यासाठी 0.5% रक्कम जात असते. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. निधीतून उचल कशा पद्धतीने घ्यायची असते ते आपण पाहिलेलं आहे. जमीन खरेदी असेल, घर बांधणं असेल, उच्च शिक्षण असेल, अपंग असेल तर साधन सामुग्रीची खरेदी असेल किंवा आजारपण असेल, ह्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी उचल घेऊ शकतो. ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्ण कायद्यावरती कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे व्हावी ह्यासाठी जे व्यवस्थापन मंडळ असतं हे त्रिपक्षीय मंडळ असतं की त्या त्रिपक्षीय मंडळामध्ये मध्यवर्ती सरकार जे असतं त्यांचे 5 प्रतिनिधी असतात, राज्य सरकारचे 15 प्रतिनिधी असतात, मालकांचे 10 प्रतिनिधी असतात, कामगारांचे 10 प्रतिनिधी असतात आणि यांचा जो अध्यक्ष असतो तो मध्यवर्ती सरकारच्या कामगार मंत्रालयाचा जो सचिव असतो तो या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करत असतो. आणि जो ऑफिसचा प्रमुख जो असतो तो प्रॉव्हिडंट फंड्स कमिशनर हा त्या ठिकाणी प्रमुख म्हणून काम करत असतो. शिक्षा ज्या सांगितलेल्या आहेत कलम 14 मध्ये, त्याच्यामध्ये अगदी त्या शिक्षा ज्या आहेत त्या IPC 406, 409 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. 3 वर्षापर्यंत कैद होऊ शकते, 4,000 रुपयाचा दंड होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये शिक्षांमध्ये सांगितलेल्या आहेत. यामध्ये तुमच्या आपल्या कामगाराच्या प्रॉव्हिडंट फंडच्या रकमेवरती कोणत्याही न्यायालयामार्फत सुद्धा जप्ती आणता येत नाही. कोणत्याही न्यायालयाच्या मार्फत जप्ती सुद्धा आणता येत नाही. हा एक मुद्दा या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि मला पूर्णपणे खात्री मित्रो, आज आपण या ठिकाणी एक जी जुजबी ओळख म्हणजे भविष्य निर्वाह निधी कायदा 1952, भविष्य निर्वाह निधी एक कायदा 1952 याची एक जुजबी ओळख आज आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. याचा निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. आपण मागील अनेक भागांना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय. यापुढे सुद्धा आपण नवनवीन विषय घेत राहू. आपल्या ज्या सूचना असतील, ज्या कॉमेंट्स असतील त्या जरूर लिहाव्यात, जेणेकरून मला त्याच्यामधून नवनवीन विषय मी घेण्याचा प्रयत्न करेल आणि माझं मत, जो अनुभव आहे तो आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि मला खात्री आहे की त्याच्यामधून एक चांगल्या पद्धतीचा फायदा हा निश्चितपणे आपण सर्वांना होईल. या ठिकाणी थांबतो मी आज. खूप खूप धन्यवाद.
काळजी घ्या, स्वतःची, कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची. धन्यवाद.